आणि क्लॉज 26 ऑफ द पॉलिसी गाईडलाईन्स 2022 अँड विथ द अप्रुव्हल ऑफ द कॉम्पिटंट अथॉरिटी द परमिशन ग्रांटेड टू मिसेस झोरा ट्रेडर्स, जी आमची खरं तर पेरेंट कंपनी आहे, मुख्य आमची कंपनी आहे, टू अपलिंक फॉर द अपलिंक अँड डाउनलिंक न्यूज TV चॅनल नेमली लोकशाही मराठी इज सस्पेंडेड for a period of 30 days and the transmission broadcast of the news TV channel namely Lokshai Marathi is hereby prohibited on all distribution platforms operators throughout India for a period of 30 days with effect from 6 PM on 9/1/2024 9 जानेवारी 2024 पासून. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आपल्यासोबत आहेत. वडेट्टीजी, स्वागत आहे तुमचं. ही कारवाई आमच्यावरती झाली आहे. 30 दिवसासाठी लोकशाहीला पुन्हा एकदा बंद करण्यात आलं होतं. मागे 72 तास, आता 30 दिवस. हॅलो वडेट्टीवारजी, माझा आवाज येतोय? हा, येतोय. लोकशाही चॅनलचं लायसन्स हे 30 दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मागे आमच्यावरती 72 तास बंदी होती, आता सरळ 30 दिवस लायसन्सच आमचं सस्पेंड केलंय. बघा, ही वृत्ती ही जे चाललंय हे खरं तर वृत्तपत्रांचा आणि लोकशाहीचा घडा घोटण्याचं काम चाललेलं आहे. कोणालाही आमच्या विरुद्ध किंवा आम्हाला आमच्या विरुद्ध जे काही मांडाल, बोलाल, दाखवाल त्याला आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. हे कृत्य निश्चितच संविधान विरोधी आहे आणि लोकशाही विरोधी सुद्धा, या देशातील डेमोक्रेसीला सुद्धा घातक अशा प्रकारचा हा निर्णय आता केंद्र सरकारचा आहे असं मला वाटतं. एकूणच तुम्ही वृत्तपत्रांची गळपेची करण्यासाठी, त्यांना दबावात ठेवण्यासाठी, त्यांच्यावर तुम्ही धाक दाखवण्यासाठी आम्ही म्हणू ते दाखवा, आमच्या विरुद्ध दाखवाल तर खबरदार, असा इशाराच या निमित्तानं या निर्णयाने दिलेला आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या पुढच्या निवडणुका ज्या होऊ घातल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक दबाव तंत्राचा भाग हा सुद्धा प्रकार असू शकतो. मला वाटतं की ही कारवाई अत्यंत खेदजनक, क्लेशदायक आणि वृत्तपत्रांच्या आणि मत मांडण्याच्या या संपूर्ण जे अधिकार होते, जे फ्रीडम आहे, त्याला सुद्धा छेद देणारी आहे. म्हणजे खरं तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लिखाण स्वातंत्र्य आहे आणि ज्या मीडियाला जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यालाच गळा घोटण्याचं पाप या निमित्तानं होते आहे. हे अत्यंत इतिहासामध्ये एक नोंद घेणारी अशी बाब असणार आहे. यापूर्वी सुद्धा या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना किंवा माननीय सोनिया गांधींच्या विरुद्ध अत्यंत खालच्या दर्जावर जाऊन टीका करणारे अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या, परंतु कधीही मात्र त्या संदर्भात कुठलीही कारवाई करण्याचं काम आघाडी किंवा काँग्रेसच्या सरकारने केलं नाही. कारण ते लोकशाहीवर आणि या देशातील संविधानावर आमचा विश्वास होता. म्हणून आम्ही सगळे ज्या विरुद्ध जेवढंही काही दाखवलं गेलं तरी पण आम्ही कधी या संदर्भात द्वेषाची कारवाई केली नाही, द्वेषपूर्ण असं कधी वागलो नाही, हे संपूर्ण देश जाणतो आहे. आणि ही कारवाई म्हणजेच नक्कीच भविष्यातील या देशातील लोकशाही संपवणं, संविधान संपवण्याचं हे उचललेलं पाऊल आहे. हे खेदानं या ठिकाणी दुःखाने म्हणावं लागतं की ही कारवाई नक्कीच वृत्तपत्र त्यांचा फ्रीडम संपवणारी आहे, हे या ठिकाणी निश्चितच आहे. ठीक आहे, धन्यवाद वडेट्टीवारजी, तुम्ही ही भूमिका मांडली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.